पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी स्पिरिटयुक्त दारूमुळे 13 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। अनेक नागरिक गंभीर असून अवैध हातभट्टी दारू विक्रीवरून संताप व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी मुख्य आरोपी योगेश वानखडेला अटक केली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विषारी स्पिरिटयुक्त दारूमुळे 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काडेपडर परिसरात ही दुर्घटना घडली। दारू पिल्यानंतर अनेकांच्या तोंडातून फेस येत होता आणि काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अनेक नागरिकांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। या प्रकरणात योगेश वानखडे नावाच्या सराईत दारू विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे। परिसरात अवैध हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे।